दर्शक बांधवांनो, आपलं पुन्हा एकदा सिद्धेश्वर वार्ता न्यूज मध्ये स्वागत आहे. आता आपल्या समवेत प्रभाग क्रमांक 14 ड चे अपक्ष उमेदवार भरत कृष्णा भोईर आहेत. भोईर सर, आताच मतदान केलात, कसा विकास होणार आहे आणि आजचा जे दिवस आहे तो लोकशाहीतला स्वतंत्र दिवस आहे आणि जो अधिकार दिला तुम्ही अधिकार बजावला आहात, कसं बघता याकडे? आज मतदान केलेलं आहे मी. बघूया आता उद्या आपल्याला समजेल रिझल्ट काय आहे ते. आणि लोकांनी संधी दिली तर आपण चांगल्या प्रकारे काम करूया. तर आव्हान तर खूप मोठे सगळे आहेत. पण तुमचा प्रचार बघताना एकंदरीत बघताना खूप प्रचार झंझाट होता आणि तसा पाठिंबा लोकांचा मिळतोय. कारण मी पूर्ण कव्हरेज केलं होतं. लोकं तुम्हाला खूप म्हणजे आमचा नगरसेवक हवा आहे, फक्त आगरी माणूसच हवा आहे, असं त्यांनी बोललेले आहेत. कसं बघता याकडं? लोकांनी चांगला प्रतिसाद दिलेला आहे. तर शेवटी बघा नशिबावर भाग आहे. आता काय समजेल, आता उद्या काय होईल त्याच्यावर अवलंबून आहे. लोकांचं म्हणणं आहे बाबा काही करून एक सीट आपला निवडून आलाच पाहिजे. सर, सगळ्यांची इच्छा आहे. अपक्षाची हॅट्रिक आता मला वाटतं तुमची थर्ड आहे. तुम्ही हॅट्रिक मानणार का? बघूया आता दुसऱ्यांदा पहिला आणि दुसरा आता तिसरी आहे अपक्ष. बरं. 14 गावाला अपक्षाचीच हॅट्रिक आहे मला तर वाटतं. हां. कारण पक्षीवाल्यांना स्वीकारत नाही 14 गाववाले. बरं. बघूया आता काय होतं समजेल. सर, तुम्ही पायाला भिंगरी मारून राहून तुम्ही प्रचार केलेला आहात. बाकी उमेदवाराचा प्रचार बाकी होता, पण आपला 14 गावातला पूर्ण प्रचार आदल्या 2 दिवसा अगोदर संपला होता. आणि काय ते नियोजन होता? कुण्या एका ठिकाणी तुम्ही पाणी पण नाही पिलात, चहा नाही पिलात. आपण प्रत्येक डोर टू डोर प्रचार केला, प्रत्येक व्यक्तीला भेटलो. प्रत्येक म्हणजे एक सुद्धा माणूस असा गावाच्या बाहेर किती लांब घर असला तरी त्याला सुद्धा जाऊन भेटलो आपण. आणि लोकांचे आशीर्वाद घेतलेले आहे आणि नक्कीच विजय होईल अशी आशा आहे. ते होते भरत सर भोईर यांनी आता सांगितलं, की एक मतदाराला मी भेटलेलो आहे. एक मतदारानं मला औक्षण केलेलं आहे आणि विजयी भव असा आशीर्वाद दिलेला आहे आणि 14 गावाचं जो रेकॉर्ड आहे, हॅट्रिक ते करणार अपक्ष उमेदवाराचा आणि ते उद्या विजयी गुलाल उडवणार, असं त्यांनी आपल्या सिद्धेश्वर वार्ता न्यूजला बोलताना व्यक्त केलेलं आहे. तसे बांधवांनो, या बातमीचं वार्तांकन आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. पाहत राहा फक्त सिद्धेश्वर वार्ता न्यूज आपल्या YouTube चॅनलवर.